काही काम होतं का? हा हो हो नाही म्हणजे मॅडम बरोबरचा सीन डोळ्यासमोर हलतच नाही माझ्या. थँक्यू. त्यामुळे तुम्हाला हा दुसरा चेक देताना मला खूप आनंद होतोय. आज दिवस नक्की कुठून उजाडलाय. एका पाठोपाठ एक इतक्या चांगल्या गोष्टी घडतायत. लक्ष्मी, दुसरा चेक मिळतोय. मॅडम हा तुमचा चेक. सॉरी मॅडम, चेक द्यायला थोडा उशीर केला. नाही सर, उशिरा का होईना पण या नावाचा चेक मिळतोय याचाच खूप आनंद झालाय मला. थँक्यू. मी पहिल्यांदा जेव्हा लोकांना चेक द्यायला लागलो ना तेव्हा असं वाटायचं की माझ्या हातामध्ये प्रचंड अधिकार आहे. मी कोणाचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की नाही, असं नसतं काही. आपलं स्वतःचं आयुष्य कसं असावं हे सुद्धा आपल्या हातामध्ये कधी नसतं. दुसऱ्याचं आयुष्य आपण आपल्या ताब्यामध्ये नाही ठेवू शकत. आणि म्हणूनच जेव्हा पेमेंटचा हा दिवस येतो ना त्या दिवशी मी देवळात जातो आणि देवळाबाहेर बसलेल्या लोकांना दान धर्म करतो. त्यांच्याकडे बघून माझ्या लक्षात येतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. मैडम, भगवान ने दिया सब कुछ है मेरे पास सिवा एक. सर, मी परत येऊ का? माझ्याकडे याल परत? नाही मॅडम, म्हणजे परत येण्यासाठी तुम्ही जाता कधी इथून? आज सकाळपासून मी असा विचार करत होतो की मॅडमना चेक दिल्यानंतर मॅडम काय म्हणतील, कशा हसतील. पण चेक घेतल्यानंतर तुम्ही लगेच आईला फोन करून सांगाल याची कल्पना नव्हती मला. बघा, हा केवढा फरक आहे तुमच्यात आणि आत्ताच्या नट्यांमध्ये. आणि म्हणूनच मला तुम्हाला विचारावंसं वाटतंय. काय? तुम्ही नकार देणार नाहीत अशी आशा वाटते. कशाला नकार? मला चांगलं माणूस म्हणून जगायला, चांगलं आयुष्य जगायला तुम्ही मदत कराल. ऐका ना सर, मी ना जरा म्हणजे मला काम आहे, म्हणजे आईला फोन करायचा आणि सांगायचंय ही बातमी. आज आत्ता खरं तर हे आईला सांगायला हवं. तुमचा मुलगा काय दिव्य करतोय, कसं निभावून नेतो आणि कशासाठी करतोय हे सगळं, हे कधीतरी तुम्हाला कळायलाच हवं आई. त्याचा मार्ग कदाचित तुम्हाला नाही पटणार, पण त्याचा हेतू नक्की तुम्हाला पटेल. अहो, घर चालवण्यासाठी तुमचा मुलगा पदर खोचून उभा आहे. हाच मोठा चेक घेऊन येतोय. मी कशाच्या जोरावर म्हणून त्याचं चुकलंय असं? आई, मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो, हे मला सांगायचंय तुम्हाला. पण वैभव नको म्हणालाय म्हणून थांबले. पण कधीतरी एकदा याबद्दल तुमच्याशी बोलायचंय आई. मनातलं सगळं बोलायचंय. काय ग? ओय लक्ष्मी, मला काही म्हणालीस? नाही हो. हो का? मला वाटलं तसं. नाही, काय नाही. पावसाळ्यात ढगाच्या आवाजाने जेवढं घाबरायला होत नाही ना, तेवढं ह्याच्या आवाजाने घाबरायला होतं जास्त. अरे आहे, मी इथेच आहे, हळू बोल. तू मला फोन केलता काय?
नाही नाही, असंच सहज सहजच. हा हा असा ना, मग ठीक आहे. अरे आई पाय लागो. वा छान, असा नमस्कार करतात तुमच्यात. मी का बोलतो, हा. तुम्ही बरे आहे ना? हा का? ना असंच विचारलं हो, हा. म्हाताऱ्या माणसाला विचारायचं असतं ना हा. म्हणून. मी का बोलतो, भाऊ डॅडी अरे ते गेलेत अण्णांकडे बुद्धिबळ खेळायला. ओके ऐक ना, मला जरा डबा काढून दे ना तो वरचा. थांबा. मी काय बोलतो, तू मला डबा काढून द्यायला फोन केलता? तू बोलायला कधी शिकशील तू? सॉरी सॉरी. ऐक ना, तुला आठवतं माग, ऐक रे, ठेवते खाली. तू मागे एकदा म्हणाला होतास ते ऑनलाईन सामान विकत घेता येतं, काहीतरी घरपोच येतात, डिस्काउंट मिळतं. हा का? काही वस्तू घेता येते त्याच्यात, मग काय पण आणि मग पैसे कसे द्यायचे असतात? पैशासारखेच द्यायचे. नाही म्हणजे पहिल्या जमान्यात कसा होता, म्हणजे गव्हाचा पोता दिला तर ते वस्तू द्यायचे, तसा नाही करत, ते पैसे द्यायचे. जाऊ दे, मी बघून घे. नाही 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 सॉरी सॉरी. बघ म्हणजे पैसे ना आले वेगवेगळ्या स्टाईलने देता येतात. तुम्ही सगळा तुला शिकवतो. हा फक्त तुला काय घ्यायचंय ते बोल. टीव्ही. टीव्ही? तू जा, जाऊ दे, नको बोलायलाच नको, आपण गप्प बसतो. नाही 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 सॉरी सॉरी. बोल बोल, काय घ्यायचंय, काय टीव्ही घ्यायचंय ना? हा अरे एकदम बेस्ट. कुठला? आता ते कळलं असतं तुला का विचारलं असतं ना मी. हा ते पण. नाही नाही तू माझ्यावर सोडते का, आपल्याला फोनवर पण बघते बघ. हा मग ये बघ. हे कसं आहे रे? हा बघ, हा कसा आहे बघ. तू वरचा दाखव जरा मला. बाबा त्याची काय किंमत असेल? हा असेल एक 40-45,000. वेडायस का काय? 40-45,000 दुसरा बघूया. अगं मग घ्यायचा तर चांगला घ्यायचा नाही, नाही, ना. थांब, तू गप्प बस आधी, एवढा खर्च नको करायला. हे बघ. झालं आता एकदम बिंदास जा आज घरी, काही टेन्शनच नाही ना. मी तर म्हणते घरच्यांना सगळ्यांना सांगून टाका आता, म्हणजे कसं घरीच आवरता येईल तुम्हाला. ते बाई काय वेडी आहेस का तू? लक्ष्मीला कळलंय त्यात आनंद आहे मला, बाकी कोणाला कळायची गरज नाहीये. नाही नाही तसं नाही, तुम्ही एकदम सॉलिड एंट्री मारली ना म्हणून बोलले मी. सुरेखा आता मला जरा मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. आता टेन्शन नाही काही. हा तुला सांगायचं राहिलं, आज मला भंडारे सरांनी चेक दिला. चेक. आता हा चेक उजळ माथ्याने ताठ मानेने देईन लक्ष्मीच्या हातात, स्वाभिमानाने. ते पण आहेच. मी तिला सांगणार, सुरेखा हा पैसा घामाचा पैसा आहे तुझ्या नवऱ्याच्या, तुझ्यासाठी कमवलेला, तुझ्या नावाचा चेक आहे लक्ष्मी. बेस्ट एकदम सर. आठवतंय ना पहिला चेक जेव्हा मिळाला तेव्हा काय जीवाचं रान करावं लागलं होतं लपवण्यासाठी. सुरेखा चेक घेताना तिला जेवढा आनंद होईल ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला हा तिला देताना होणार आहे. आता कसलीच भीती नाही मनात माझ्या. सर फोटो काढा आणि जाताना पेढे घेऊन जा, गोड काहीतरी घेऊन जा म्हणजे. हा बरं झालं आठवण केलीस ती. बघितलंस अशी मदत होत राहते तुझी मला नेहमी. अशीच मदत करत राहा. हा मग करणार ना. आता माझं पण टेन्शन कमी झालंय ना. हलू नका भाऊजी. आहे. हा एक मिनिट, चेहऱ्यावर नाही का होतो काना मागे. या नाही त्या